जेपी ग्रुप मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन. जयंता पाटील यांच्यातर्फे आयोजन. कल्याण आणि डोंबिवलीच्या आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. तसेच डोंबिवली येथील आजदे गावात येथे शिवसेनाचे व माजी सरपंच जयंता शेठ पाटील यांच्या वतीनं भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आदी परिसरातील गोविंदा पथकांनी 5, 6, 7 थर रचून सलामी दिली. सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आयोजक जयंता पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाबाबत बोलताना हिंदू संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हे आमचा छोटासा प्रयत्न असल्याचं जयंता पाटील यांनी सांगितलंय. जेपी ग्रुप मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव 2024 मध्ये उपस्थित असलेल्या सर्व गोविंदा रसिकांचं, गोविंदा पथकांचं जेपी ग्रुप मित्रमंडळ जयंत पाटील यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. आत्ताच आपल्या इथे 6 थरांची देश आहे. सावकाश खाली होतो, सावकाश. खूप सुंदर. सावकाश. सपोर्टचा बाजूला गोविंदा उभे असतील तर दुखापत कमी होईल. उत्सव साजरा होता सालाबादप्रमाणे काय सांगाल आपण? जेपी ग्रुप मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली 25 वर्ष या स्वर्गीय बाबुराव पाटील नगरमध्ये दहीहंडी उत्सव साजरी होत असतो. यंदाचं 26वं वर्ष आहे. ह्या वर्षीची दहीहंडी हे जे महाराष्ट्रामध्ये जे चाललं आहे, महिलांवर अत्याचार, लहान मुलींवर बलात्कार, याचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे. त्यानुसारच आजची जी दहीहंडी आहे त्यानुसार आम्ही आज या दहीहंडीच्या माध्यमातून निषेध करत आहोत.